नमस्कार, मी प्रशांत कदम। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील बनलेला असताना तिकडे राज्य मागासवर्ग आयोगामध्ये नेमकं चाललंय काय? ज्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरती मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे, तिथे नेमकं काय घडतं आहे आणि या राजीनामा सत्राचा भविष्यात मिळणाऱ्या आरक्षणावरती परिणाम होऊ शकतो का? राज्य सरकारवरती जो दबावाचा आरोप केला जातोय त्याच्या मागे नेमकं काय राजकारण आहे आणि या आयोगाकडून जो अहवाल, जी आकडेवारी सरकारला हवी आहे, ती नेमकी कधी, कुठे आणि कशासाठी वापरली जाणार आहे, हे सगळं नीट समजून घेणं आवश्यक आहे। ते जर तुम्हाला समजलं तर याच्या पाठीमागचं जे राजकारण आहे ते देखील समजायला मदत होईल। मुळामध्ये ताजी घडामोड काय आहे तर राज्य मागासवर्ग आयोगाचे जे सदस्य आहेत ते एकापाठोपाठ एक राजीनामे देत होते। 3 सदस्यांनी आधीच राजीनामा दिलेला होता आणि जे आयोगाचे अध्यक्ष होते आनंद निरगुडे, त्यांनी पण राजीनामा दिल्याचं काल उघड झालं। त्यांनी त्यांचा राजीनामा 7-8 दिवस आधीच पाठवलेला होता। सरकारनं तो स्वीकारला आणि दरम्यानच्या काळामध्ये त्याची माहिती जी आहे ती लपवली, असा सुद्धा आरोप या सगळ्याच्या दरम्यान झाला। पण सरकारवरती आयोग दबाव तंत्राचा वापर करते, ते नेमकं काय आहे आणि सरकारला त्यांच्याकडून आत्ता जी गोष्ट हवी आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे, हे जर समजून घ्यायचं असेल तर मुळामध्ये हा जो आत्ता आयोग काम करत होता त्याचं नेमकं काय काम होतं आणि कधी त्याची नियुक्ती झाली होती हे आधी नीट समजून घेतलं पाहिजे। आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली या मागासवर्ग आयोगाची जी रचना झालेली होती, नियुक्ती झालेली होती, ती फेब्रुवारी 2021 ची आहे, म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळातली आहे। 3 वर्षांचा कार्यकाळ असतो। आनंद निरगुडे आणि इतर सदस्यांचा हा कार्यकाळ फेब्रुवारी 2024 मध्ये संपणार होता। पण दरम्यानच्या काळामध्ये राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तापलेला होता जरांगेंच्या आंदोलनामुळे आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये शिंदे सरकारनं या आयोगाकडे एक काम सोपवलं किंवा त्यांना एक टर्म ऑफ रेफरन्स म्हणतात, आयोगाला जे सरकार काम देतं त्याला। त्या टर्म ऑफ रेफरन्समध्ये सरकारनं 10 पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्या 10 पॉइंट्सपैकी एक पॉइंट असा आहे की मराठ्यांना 50% पुढचं आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टाला जी अपवादात्मक स्थिती हवी आहे ती स्थिती सिद्ध करेल अशा पद्धतीची आकडेवारी आम्हाला द्या। आता या आयोगाच्या सदस्यांचं म्हणणं आहे की मुळामध्ये जर आमचं काम आकडेवारी गोळा करून त्याच्यावरती निष्कर्ष काढणं आहे तर सरकार आम्हाला आधीच निष्कर्ष काय आहे किंवा कसा हवा आहे हे सांगून आम्हाला आकडेवारी गोळा करायला सांगते आणि त्यामुळं आम्ही त्याचा निषेध करतो। दुसरा त्यांचं म्हणणं हे होतं की केवळ मराठा समाजाचं सर्वेक्षण का करायचं, आम्हाला सगळ्या समाजाचं सर्वेक्षण करून मग तुलनात्मक अभ्यास जो आहे तो करायला पाहिजे आणि त्यानुसारच मग आम्हाला काम करता येईल। आता ही झाली आयोगाची बाजू, त्याच्यातला नेमका काय अर्थ होतो हे मी तुम्हाला सांगेनच, पण त्याच्या आधी एक गोष्ट ही पण लक्षात घ्यायला पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांची जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये हा आरोप केला की हे जे सदस्य आहेत हे खरं तर आयोगाचे अभ्यासक म्हणून नेमले जातात, म्हणजे जे अभ्यासक असतात त्यांना आयोगावरती घेतलं जातं, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये काही कार्यकर्त्यांना याच्यामध्ये घेतलं आणि हे कार्यकर्ते राजकीय भूमिका घेऊन वावरत होते एक प्रकारे, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला। बालाजी किल्लारकर म्हणून जे सदस्य आहेत त्यांनी आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली, हा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला। हा आयोग 2021 मध्ये जेव्हा नेमला होता तेव्हा त्यांचं प्राथमिक काम तेव्हाचं होतं की ओबीसींचं जे राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं आहे ते वाचवण्यासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करणं। या आयोगानं तेव्हा सुद्धा काही गोष्टींची मागणी सरकारकडे केलेली होती आणि इन्फ्रास्ट्रक्चर पुरेसं नाहीये असं म्हणत त्यांनी सरकारवरती काही आरोप सुद्धा केलेले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा या आयोगानं अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये दिलेला होता तेव्हा तो कोर्टानं फेटाळला आणि नंतर बांठिया नावाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली, जयंत बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून तिचा अहवाल सरकारनं कोर्टात दिला जो मान्य झाला। म्हणजे एक प्रकारे बांठियांच्या अहवालानंतर त्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला। ती पण महाविकास आघाडी सरकारच्याच काळात नेमली गेलेली होती। पण तेव्हा या संपूर्ण कमिशनचं, राज्य मागासवर्ग आयोगाचं जे प्राथमिक कर्तव्य होतं ओबीसींच्या हितासाठी त्यांचं राजकीय आरक्षण
धोक्यात गेलेलं आहे ते वाचवणं, ते मात्र त्यांच्या अंतरिम अहवालाच्या माध्यमातून कोर्टात होऊ शकलेलं नव्हतं. आता नोव्हेंबरमध्ये जे घडलं जरांगेंचं आंदोलन, त्या पार्श्वभूमीवरती सरकारनं 2-3 गोष्टी केल्या. एकतर शिंदे समिती, न्यायमूर्ती शिंदे यांची एक समिती नेमली आणि तिला तो सगळा प्रमाणपत्रांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये माहिती घ्यायला, आकडेवारी गोळा करायला सांगितलं. लक्षात घ्या की हा न्यायमूर्ती शिंदे समिती किंवा तो जो आयोग म्हणता येणार नाही, कमिटीच म्हणावी लागेल, ती कमिटी वेगळी आहे आणि हा राज्य मागासवर्ग आयोग जो आहे तो वेगळा आहे. या मागासवर्ग आयोगाकडे जो विषय दिलेला आहे तो आहे आकडेवारी गोळा करण्याच्या संदर्भातला, ज्याचा उपयोग कधी होणार आहे, आत्ता कसली आकडेवारी सरकारला हवी आणि कशासाठी हवी आहे. तर त्याच्यासाठी एक 2-3 गोष्टी लक्षात घ्या. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे. म्हणजे 2018 साली देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये जे आरक्षण मिळालेलं होतं ते न्यायमूर्ती गायकवाड, तेव्हा ओबीसी कमिशनचे अध्यक्ष होते राज्य मागासवर्ग आयोगाचे, त्यांच्या अहवालाच्या आधारावरती तो कायदा जो आहे तो तयार झालेला होता. हायकोर्टानं तो मान्य केला, सुप्रीम कोर्टामध्ये ते फेटाळलं गेलेलं होतं. आता त्याच निर्णयाच्या विरोधात क्युरेटिव्ह पिटिशन सरकारनं दाखल केलेली आहे. त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये 2 शक्यता आहेत. एक, जर ती क्युरेटिव्ह पिटिशन मान्य केली आणि ओपन कोर्टामध्ये हिअरिंग करायचं जर सुप्रीम कोर्टानं ठरवलं, तरी सुद्धा राज्य सरकारला जो डिफेंड करावा लागणार आहे, जो बचाव करावा लागणार आहे, तो 2018च्या कायद्याच्या नुसारच करावा लागणार आहे. तो न्यायमूर्ती गायकवाड कमिशनच्याच रिपोर्टचा करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये लगेच नवीन कुठला अहवाल देऊन करता येणार नाहीये. दुसरी शक्यता काय आहे क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत, जर समजा ही क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळली आणि सरकारनं असं ठरवलं की आता नव्यानं एक कायदा करूयात आणि पुन्हा त्यांना एक त्याच्यासाठी अहवाल किंवा समितीचा अहवाल लागणार आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल लागणार आहे, कारण दुसरा कुठला अहवाल समितीचा जो आहे तो कोर्ट मान्य करत नाही. याच्या आधी राणे कमिटीचा अहवाल जो आहे तो हायकोर्टानं लगेचच फेटाळलेला होता. ज्यावेळी राज्य मागासवर्ग आयोग अहवाल देतं त्याला एक वैधानिक दर्जा असतो आणि त्यामुळं अशा पद्धतीची आकडेवारी गोळा करून द्या, हे आत्ता जे सरकार सांगतंय ते त्याच्यासाठी सांगतंय की जेव्हा कायदा बनवण्याची वेळ येईल तेव्हा या अहवालानुसार त्यांना तो कायदा जो आहे तो बनवायचा आहे. म्हणजे सध्या जरांगेंची जी डेडलाईन आहे 24 डिसेंबरची, त्याच्यामध्ये लगेच हा विषय येत नाही, कारण जरांगेंच्या डेडलाईनमध्ये मराठ्यांना या कायद्यानुसार आरक्षणाची मागणी नाहीये, तर त्यांचा विषय प्रमाणपत्रापुरता मर्यादित आहे. त्यांचं म्हणणं आहे की कुणबी प्रमाणपत्र जी आहेत ती सरसकट मिळाली पाहिजेत आणि त्यानुसार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू आहेत. आता हा जो राज्य मागासवर्ग आयोग आहे त्या आयोगाच्या सदस्यांचं म्हणणं हे होतं की आम्ही केवळ मराठा समाजाचं सर्वेक्षण का करू, आम्हाला सगळ्यांचं सर्वेक्षण जे आहे ते करायचं आहे. एक आरोप जो होतोय त्यापैकी हा आहे. पण मुळामध्ये अशा पद्धतीनं आयोग स्वतःच्याच कामाची पद्धत ठरवू शकतो का? राज्य सरकारनं जे त्यांना पॉइंट ऑफ रेफरन्स दिलेले आहेत, टर्म ऑफ रेफरन्स दिलेले आहेत, त्याच्या पलीकडचे ते विषय घेऊ शकतात का? हा देखील वादाचा विषय. कारण राज्य मागासवर्ग आयोगाचं जर आपण कामकाज बघितलं तर SC आणि ST वगळता जे इतर वर्ग आहेत त्यांना मागासवर्ग आयोगामध्ये म्हणजे कुणाला घ्यायचंय, कुणाचं नाव वगळायचं, याचं काम जे आहे ते राज्य मागासवर्ग आयोगाला करायचं असतं. त्याचा थोडासा जर आपण इतिहास बघितला तर मंडल कमिशन लागू झालं, त्याच्यानंतर इंदिरा साहनीचं प्रकरणामध्ये त्याला आव्हान दिलं गेलेलं होतं आणि इंदिरा साहनीचा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं ज्या काही गाईडलाईन्स किंवा जे निर्देश दिलेले होते त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की प्रत्येक राज्यामध्ये कुठल्या वर्गाचा समावेश ओबीसी मध्ये असावा किंवा कुणाचं नाव वगळण्यात यावं याच्या संदर्भात शिफारस करणारी राज्य सरकारला एक समिती असावी. महाराष्ट्रामध्ये ती समिती 1993च्या GR नुसार बनवली गेली आणि सुरुवातीला तिला मागासवर्ग आयोग असं म्हटलं गेलं आणि 2005ला राज्य सरकारच्या कायद्यानुसार तिला वैधानिक दर्जा जो आहे तो देण्यात आला. अशा पद्धतीनं हे राज्य मागासवर्ग आयोग काम करत असतं. त्याच्यातल्या सदस्यांची जी मुदत असते कामकाजाची ती 3 वर्षांसाठीची असते. अर्थात अपवादात्मक काही कारणं आहेत की ज्या कारणांमध्ये सरकार या आयोगाच्या सदस्यांना राजीनामा द्यायला पण सांगू शकतं. पण आत्ताची जी घडामोड चालू आहे त्या घडामोडीमध्ये या
आयोगाच्या सदस्यांनी हे आरोप केले सरकारवरती की सरकार आम्हाला सांगते, सरकारचे 2 मंत्री आमच्यावरती दबाव टाकत होते की विशिष्ट पद्धतीने आम्हाला आकडेवारी जी आहे ती द्या आणि त्यामुळे आपण राजीनामा दिल्याचं हे मागासवर्ग आयोगाचे सदस्य सांगतायत. पण जसं मी म्हटलं की ही आयोगाची जी सगळी रचना होती ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली होती. आता या आयोगाची पुनर्रचना लगेचच करण्यात आलेली आहे. जे नवीन सदस्य आहेत त्याच्यामध्ये सुनील शुक्रे न्यायमूर्ती आहेत, त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सोबतच संजीव सोनवणे यांच्या जागी मच्छिंद्र तांबे, लक्ष्मण हाके यांच्या जागी मारुती शिकारे आणि बालाजी किल्लारीकर यांच्या जागी ओमप्रकाश जाधव यांची नियुक्ती सरकारनं केलेली आहे. म्हणजे नवीन आयोग लगेचच गठीत केलेला आहे किंवा त्या मागासवर्ग आयोगाचं कामकाज पुढे चालू राहील अशी रचना सरकारनं केलेली आहे. आता यातले जे अध्यक्ष आहेत सुनील शुक्रे, त्यांची थोडीशी बॅकग्राऊंड पण इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं उपोषण सोडायचं होतं तेव्हा जे 3 न्यायमूर्ती गेलेले होते ना तिथं, त्यापैकी एक आहेत हे न्यायमूर्ती सुनील शुक्रे. म्हणजे ज्या आयोगाला ही आकडेवारी आता गोळा करावी लागणार आहे भविष्यातल्या गोष्टींसाठी, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला हे सांगतोय की या आकडेवारीचं आत्ता सरकारला काय करायचंय, कुठे गरज आहे, तर ती 2 परिस्थितीमध्ये असणार आहे. कायदा बनवण्याची वेळ जर आली तेव्हाच या आकडेवारीची गरज पडणार आहे आणि त्यासाठी या न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली आता हा मागासवर्ग आयोग जो आहे तो काम करेल. पण हेच न्यायमूर्ती सुनील शुक्रे जर जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी अंतरवाली सराटीला गेले होते तर हा मुद्दा पण भविष्यामध्ये कोर्टात चॅलेंज होऊ शकतो किंवा त्याबाबतचे युक्तिवाद होऊ शकतात की ज्या आयोगाच्या अध्यक्षांना उपोषण सोडवण्यासाठी ते विनंती करायला गेलेले होते त्यांनीच तयार केलेला हा अहवाल आहे आणि त्यामुळं त्यांनी किती निष्पक्षपणे काम केलं असेल हा मुद्दा जो आहे तो लीगली जो आहे तो खूप चॅलेंजिंग ठरू शकतो. म्हणजे गेल्या 2-3 महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर मराठा आरक्षणाच्या पातळीवरती जरांगेंनी कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केला. सरसकट प्रमाणपत्र द्या, कुणबी म्हणूनच मिळाली पाहिजेत आम्हाला, हा त्यांचा मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं हे पण आहे वारंवार की ओबीसी म्हणूनच आमचा हक्क आहे आणि ओबीसी म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे. सरकार जर कायद्यानं आरक्षण द्यायचं असेल मराठा वर्गाला तर ते अशाच पद्धतीनं देणार आहे का याची खात्री नाहीये. पण त्यांना जी एक आकडेवारी लागणार आहे ती गोळा करण्याचं काम मागासवर्ग आयोगाला करायचं आहे आणि त्यासाठीची ही धडपड जी आहे ती नोव्हेंबर महिन्यापासून चालू होती. आता हे सदस्य महाविकास आघाडी सरकारच्या काळातले होते त्यामुळं थोडीशी ही सगळी गडबड होत होती का, हा सुद्धा याच्यातला एक सगळ्यात प्रमुख मुद्दा आहे. आता सरकारनं नेमलेले जरी सदस्य आणि अध्यक्ष आलेले असले तरी त्यांच्या अहवालावरती पुन्हा शिक्कामोर्तब होईल का, की सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा मराठ्यांच्या मागास असण्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करेल, हा पुढचा मुद्दा आहे. पण या संपूर्ण घटनाक्रमामध्ये मागासवर्ग आयोगाचे जे राजीनामे घडत आहेत ते इतके सहजासहजी नाही आहेत. त्याच्या पाठीमागं आरोप प्रत्यारोपाचं राजकारण दोन्ही बाजूंनी होत आहे. पण हे दोन्ही बाजूचं राजकारण होत असताना ज्या काही बेसिक घटना आहेत किंवा जे मूलभूत तथ्य आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठीचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स सूचना असतील तर त्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.